नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बीटपासून एकदम सोपी रेसिपी बघणार आहोत आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे. तर बीट न खाणारे पण अशा पद्धतीने जर तुम्ही भजी करून खाल्लात, तर तुम्ही सारखं-सारखं हीच भजी करून खाचाल. एकदम भारी होतात आणि एकदम कुरकुरीत होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही बीटरूटपासून भजी करून बघा आणि ही रेसिपी एकदम टेस्टी, हेल्दी आणि पौष्टिक आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला बीटरूटपासून भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी बीट घेतलेलं आहे. या बीटला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. कांदा घेतलेला आहे बारीक स्लाइसमध्ये कट करून. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी. 1 वाटी बेसन घेतलं. हळद पावडर घेतलेली आहे. धना पावडर, लाल मिरची पावडर, आलं, लसूण, जिरं, चाट मसाला, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 1 वाटी कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे. तर आपल्याला या बीटवरची साल काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी ही बीटवरची साल काढून घेतलेली आहे. आपल्याला याची देठं कट करून घ्यायचे आहेत त्या बीटचे. तर अशा पद्धतीने देठं कट करून घेऊन आपल्याला हे बीट खिसणीने खिसून घ्यायचं आहे. जर तुम्ही बीट खिसून नाही घेतलं, मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊन त्याची छान अशी पेस्ट पण करून घेतली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने मी हे खिसणीने बीट खिसून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे एका डिशमध्ये काढून घेऊया. तर आपल्याला याच्यामध्ये सगळे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. तर त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे. नंतर हळद पावडर टाकून घेतलेली आहे. लाल मिरची पावडर, धना पावडर, चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि आलं लसूण ठेचून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला ओवा घालायचा आहे. ओवाला अजवाईन पण म्हणतात. तर मी हातावर थोडंसं ओवा घेऊन आपण हाताने चोळून त्याच्यामध्ये टाकायचं आहे. नंतर आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी ही कुरकुरीत होतात. 1 वाटी बेसन घालून घेतलेलं आहे. तुम्ही भजी करताना 1 वाटी जर बेसन घातलं तर अर्धी वाटीच तांदळाची पिठी घालून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलं. तर ही डिश थोडं पीठ काढण्यासाठी बारीक होत होतं म्हणून मी दुसऱ्या डिशमध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान याला मिसळून घेऊया. तर हे सगळे साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पाण्याची गरज वाटली तर थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. तसं तर त्या बीटमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं. तर मी थोडंसं पाण्याची गरज वाटली म्हणून 1-2 चमचे पाणी घालून याला पिठाला मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे बघा आपलं मस्त असे बीटरूटपासून भजी बनवण्यासाठी पीठ बनवून तयार झालेलं आहे. तर या पिठाला आपण एक 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे. तर आपलं हे पीठ असं एक 5 ते 10 मिनिट आपण ठेवलं होतं. छान पीठ पण भिजलं गेलेलं आहे. तर गॅसवर कढई ठेवलं, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये असं पसरट आकाराची आपल्याला भजी सोडून द्यायची आहेत. म्हणजे भजी ही पसरट सोडल्यामुळे कुरकुरीत होतात. तर आपल्याला एक-एक करून असे भजी सोडून द्यायचे आहेत तेलामध्ये. तर या भजीला आपण गोल आकार न देता असेच सोडून द्यायचे आहेत. तर मस्त असे हे एक साईडने आपली भजी तळली गेलेली आहेत. तर आपल्याला याला झाऱ्याने छान पलटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे आलटी-पलटी करून या भज्याला तळून घ्यायचं आहे. तर मस्त असे हे कुरकुरीत आपली मस्त बीटरूटपासून भजी तयार झालेली आहेत. तर आपण झाऱ्याने काढून घेऊया. तर ही भजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर ही भजी एकदम कुरकुरीत आणि याचा कलर पण किती सुंदर आलेला आहे बघा. तर अशाच प्रकारे आपण ही दुसरी पण भजी तळून घेऊया. तर छान तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक-एक करून याच्यामध्ये भजी सोडून द्यायचे आहेत. तर भजी तळून होत आहे. जर तुम्ही माझ्या स्वामीप्रसाद किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल, तर तुम्ही सबस्क्राईब करा. तर या चॅनलवरती मी अशाच नवीन-नवीन रेसिपी करून दाखवणार आहे.
तर मस्त अशी ही आपली भजी छान तळली जात आहेत. तर याला छान असं आलटी-पलटी करून या भज्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर आपली ही मस्त अशी ही कुरकुरीत भजी तळली गेलेली आहे. तर आपण झाऱ्यानं काढून घेऊया. तर एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत ही भजी मी. तर मस्त अशी ही बीटरूटपासून एकदम हेल्दी आणि पौष्टिक भजी बनवून तयार झालेली आहेत. तर ही भजी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये केलेली आहे. तर रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.